एक मिनिट थांबा आणि इकडे लक्ष द्या. जर ब्रेकअप नंतर तुम्ही तुमच्या एक्स पार्टनरला मेसेज पाठवत असाल तर तुम्ही तुमच्या पायावर स्वतःच धोंडा मारून घेता. ब्रेकअप नंतरच्या काळात आपलं मन खूप अस्वस्थ असतं. जुन्या आठवणी, एकटेपणा किंवा सध्या ती काय करत असेल या विचारांनी आपण अस्वस्थ होतो की लगेच आपण फोन उचलतो आणि मेसेज टाईप करू लागतो. यामुळे तुमची सावरण्याची प्रक्रिया शून्यावर येते. हा मेसेज करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं का आहे याची ही 3 महत्वाची कारण. नंबर 1, तुम्ही तुमची उरलेली किंमत घालवता. ज्या व्यक्तीने तुमच्याशिवाय राहण्याचा निर्णय घेतला आहे त्या व्यक्तीला सतत मेसेज करून तुम्ही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करता की तुम्ही त्यांच्याशिवाय अपूर्ण आहात. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल रिस्पेक्ट राहत नाही, नात्याबद्दल ओढ राहत नाही. जितके वेळा तुम्ही सतत मेसेज कराल तितकं ते नातं तुमच्यापासून दूर राहील. नंबर 2, हिलिंगची प्रक्रिया पुन्हा शून्यावर येते. ब्रेकअप नंतर मन सावरण्यासाठी मेंदूला त्या व्यक्तीच्या जुन्या सवयींमधून बाहेर पडावं लागतं. जेव्हा तुम्ही मेसेज करता तेव्हा तुम्ही पुन्हा त्या जुन्या आठवणींमध्ये अडकून पडता. तुम्ही 10 पावले पुढे जाता आणि एका मेसेजमुळे 100 पावले मागे येता. तुमच्या जखमा बऱ्या होण्याऐवजी त्या ताज्या होतात. नंबर 3, तुम्ही त्यांना कंट्रोल करण्याची ताकद देता. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला मेसेज करता तेव्हा तुम्ही इनडायरेक्टली त्यांना असं सांगत असता की मी तुझ्यावर अजूनही अवलंबून आहे आणि तुला हवं तसं तू मला दुखावू शकतो. यामुळे त्यांच्याकडे तुम्हाला कंट्रोल करण्याची पॉवर मिळते. ते तुम्हाला त्यांच्या सोयीनुसार उत्तर देतील किंवा ते तुम्हाला टाळतील. जर तुमच्या भावनांपेक्षा तुम्हाला स्वाभिमान जास्त मोठा वाटत असेल तर फोन लांब ठेवा. जेव्हा तुम्हाला त्यांना मेसेज करावासा वाटेल त्यावेळेस तुमचा फोन स्विच ऑफ करा किंवा तुमच्या मित्राला फोन लावा. भावना लिहून काढा. ज्या गोष्टी तुम्हाला त्यांना शेअर करायच्या आहेत त्या एका कागदावर लिहून काढा आणि तो कागद फाडून टाका. त्यांना मेसेज सेंड करू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या अशा मित्राला हा व्हिडिओ पाठवा जो सतत तिची आठवण काढत असतो आणि आपल्या चॅनलला अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.